नमस्कार. आज आपण एका अशा कथेबद्दल बोलणार आहोत जी आपल्याला एका अत्यंत कठीण निर्णयावर विचार करायला लावते. ही गोष्ट आहे एका स्त्रीची जिचा एक निर्णय तिचं अख्खं आयुष्य बदलून टाकतो. चला तर मग या कथेत जरा खोलवर शिरूया. आणि कथेची सुरुवात होते ती या एका वाक्याने, मी अडचणीत आहे. मी एका माणसाला गोळी घातली. विचार करा, एका शांत रात्रीच्या अंधारात हे वाक्य घुमतं आणि इथूनच एका मोठ्या वादळाला सुरुवात होते. तर कथेच्या पहिल्या भागात आपण पाहणार आहोत की दारात एक मारेकरी उभा आहे. म्हणजे एक माणूस जो अंधारात सैरावैरा पळतोय. भीती आणि वेळेच्या दबावाखाली तो काय काय करतो ते बघूया. ही गोष्ट घडतीये हॅमर वुड्स नावाच्या एका घनदाट प्राचीन जंगलात. हे ठिकाण म्हणजे कमालीचा अंधार आणि भेदक शांतता. शांतता इतकी की सुई जरी पडली तरी तिचा आवाज येईल. यामुळे तिथलं वातावरण आणखी गूढ आणि आणखी भीतीदायक बनतं. आणि याच जंगलातून पीटर क्राउच नावाचा एक माणूस पळतोय, अक्षरशः जीव मुठीत घेऊन. रात्र आहे, मिठ्ठ काळोखी, चंद्र नाहीये. त्याला स्वतःच्याच पावलांचा आवाज असा ऐकू येतोय जणू काही मृत्यू त्याचा पाठलाग करतोय. साध्या काट्यांचा आवाजसुद्धा मोठा वाटतोय, कारण त्याच्याकडे वेळच नाहीये. त्याला फक्त पळायचंय. पळता पळता घाबरलेला पीटर अखेर पोहोचतो मिसेस ॲडिसच्या दाराशी आणि तिच्या समोर एक धक्कादायक सत्य उघड करतो. तो म्हणतो, मी एका माणसाला गोळी घातली मिसेस ॲडिस. आणि बस, इथूनच या कथेच्या खऱ्या संघर्षाला सुरुवात होते. बरं, आता येतोय कथेचा दुसरा भाग, एक धोकादायक उपकार. इथेच कथेचा खरा नैतिक पेचप्रसंग समोर येतो. प्रश्न हा आहे की एका स्त्रीला तिच्या मुलाच्या मित्रासाठी किती मोठी जोखीम घ्यावी लागते आणि ती घेते का? आता या दोन पात्रांकडे बघा. एका बाजूला आहे मिसेस ॲडिस, लहानशी, किरकोळ बांध्याची, पण चेहऱ्यावर एक कणखरपणा आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहे पीटर क्राउच, धिप्पाड मोठा माणूस, पण पूर्णपणे हताश झालेला. हा जो फरक आहे ना, तोच मिसेस ॲडिसचं शांत पण प्रचंड धैर्य दाखवतो. आणि मग येतो कथेला वळण देणारा क्षण. पीटरला कळतं की मिसेस ॲडिस कदाचित मदत करणार नाही. आणि मग तो एक नाव घेतो, तिच्या मुलाचं, टॉमचं. तो म्हणतो, तुम्ही टॉमसाठी तरी हे करू शकता. आणि हे एक नाव, फक्त एक नाव ऐकून मिसेस ॲडिस एका प्रचंड मोठ्या द्विधा मनस्थितीत सापडते. हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे की आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या मित्रासाठी कोणी इतका मोठा धोका पत्करेल का? म्हणजे समोर एक गुन्हेगार आहे, पण तो आपल्या मुलाचा मित्र आहे, म्हणून त्याला वाचवायचं. मिसेस ॲडिसच्या निर्णयाचं वजन किती मोठं आहे हे या प्रश्नातूनच आपल्याला कळतं. तर मिसेस ॲडिस पीटरला एका लहानशा शेडमध्ये लपवते आणि दार बंद करून घेते. आता आत मिट्ट काळोख आणि अचानक बाहेरून पावलांचे आवाज येतात. पीटरचा जीव अक्षरशः अर्धा होतो. पण मिसेस ॲडिस बाहेरून येऊन सांगते, ते रखवालदार होते, निघून गेले. तो क्षणभराचा तणाव यामुळे कथा अधिकच घट्ट पकड घेते. आत्तापर्यंत आपण तणाव अनुभवला, पण आता आपण कथेच्या क्लायमॅक्सकडे म्हणजेच परमोच्च बिंदूकडे आलो आहोत. इथं ते भयंकर सत्य समोर येणार आहे. या एका रात्रीचे परिणाम किती विनाशकारी आहेत ते आता कळेल. त्या अंधाऱ्या शेडमध्ये पीटरसाठी फक्त आवाजच त्याचा सोबती होता, किंवा शत्रू. सुरुवातीला त्याला स्वतःच्याच पावलांची भीती वाटत होती. मग रखवालदारांच्या पावलांनी त्याची धाकधूक वाढवली. आणि शेवटी दाराजवळ आलेली ती जड पावलं, ती एक वाईट बातमी घेऊनच आली होती. एक रखवालदार घरात येतो आणि मिसेस ॲडिसला म्हणतो, मी तुमच्यासाठी वाईट बातमी आणलीये मॅडम. आणि हे एक वाक्य कथेला एका अत्यंत दुःखद वळणावर आणून ठेवतं. आणि हे ऐकताच एका आईच्या मनात काय येईल? पहिली भीती आपल्या मुलाचीच. ती लगेच विचारते, काय, तो टॉम तर नाही ना? बघा, तिला अजूनही वाटते की तिचा मुलगा सुरक्षित आहे. हीच तर या क्षणाची सगळ्यात मोठी आणि दुःखद विडंबना आहे. आणि मग ते भयंकर सत्य समोर येतं. ते रखवालदार आत येतात, काहीतरी उचलून. मिसेस ॲडिसच्या तोंडूने एकच प्रश्न बाहेर पडतो, तू मेलाय का? तिच्या डोळ्यात पाणी नाहीये. ते रखवालदार फक्त होकारार्थी मान हलवतात. त्यांचेही आवाज जणू गायब झालेत. त्या खोलीतली शांतता, ती सगळं काही सांगून जाते. आणि हे सगळं शेडमध्ये लपलेलं पीटर ऐकतोय. त्याला कळतं की तो मृतदेह टॉमचा आहे. आणि त्याला हेही कळतं
की त्याने चुकून आपल्या जिवलग मित्राला मारलंय. त्याच्या तोंडून शब्द फुटतात, "अरे, टॉम, आणि तो तू होतास ज्याला माझ्याकडून गोळी लागली?" या क्षणी त्याचं दुःख, त्याचा पश्चाताप सगळं काही त्या एका वाक्यात आहे. आता कथा शेवटच्या टप्प्यावर आली आहे. एका आईचा निवाळा. विचार करा, एक आई जिने आत्ताच आपला मुलगा गमावला आहे आणि तिच्याच घरात तिच्या मुलाचा मारेकरी लपलेला आहे. आता तिला निर्णय घ्यायचा आहे. रखवालदार जाण्यापूर्वी सहज विचारतो, "मॅडम, तुम्ही आज रात्री त्याला पाहिलं आहे का?" म्हणजे पीटरला. हा तो क्षण आहे. पीटरचं आयुष्य आता मिसेस ॲडिसच्या एका शब्दावर अवलंबून आहे. न्याय की दया, याचा खरा संघर्ष आता तिच्या मनात सुरू झालाय. आणि मग एक क्षण सगळं काही थांबतं. पूर्ण शांतता. त्या एका क्षणात तिच्या मनात काय वादळ सुरू असेल? मुलाच्या मृत्यूचा राग, दुःख आणि दुसरीकडे दया. या सगळ्या भावनांचा कल्लोळ त्या शांततेत दडलेला आहे. आणि मग ती शांतता भंग करत उत्तर देते, "नाही, मी त्याला पाहिले नाही." ती खोटं बोलते. ती आपल्या मुलाच्या मारेकऱ्याला वाचवते. हा साधा निर्णय नाहीये. हा सुडाच्या पलीकडे जाऊन मानवतेच्या पातळीवर घेतलेला एक अविश्वसनीय निर्णय आहे. एका आईने असं काही करणं हे खरंच कल्पनेच्या पलीकडचं आहे. रखवालदार निघून जातात. मग मिसेस ॲडिस शांतपणे उठते, ती शेडकडे जाते, दार उघडते आणि पीटरकडे न बघता ती सरळ त्या खोलीत जाते जिथे टॉमचा मृतदेह ठेवला आहे. पीटरसाठी पळून जायचा रस्ता मोकळा करून देते. एक शब्दही न बोलता ती त्याला माफ करते. ही आहे तिची निःशब्द क्षमा. आणि इथेच ही कथा संपते. पण आपल्या मनात एक प्रश्न सोडून जाते. क्षमा हीच सर्वोत्तम शिक्षा आहे का? मिसेस ॲडिसने पीटरला माफ करून त्याला आयुष्यभर अपराधीपणाच्या ओझ्याखाली जगण्याची शिक्षा दिली? की इथे फक्त दयेचा न्यायावर विजय झाला? यावर नक्कीच विचार करायला हवा. खरंच एक अप्रतिम कथा.